नमस्कार मंडळी, वरलीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे उपवासाचे कटलेट। त्यासाठी इथे मी रताळी आणि बटाटा हे उकडून घेतलेला आहे। तीळ, थोडेसे काजू, बारीक चिरलेली मिरची, इथे मिरचीचा तुम्ही क्रश सुद्धा वापरू शकता, कोथिंबीर, जिरं, मीठ आणि तेल। आता इथे जिरं आणि तीळ जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर तुम्ही ॲड करा, नाही टाकले तरी चालतील। आता आपण कृतीला सुरुवात करूया। आता सर्वप्रथम आहे ना, मी आपली बटाट्याची आणि रताळ्याची सालं काढून ते पूर्ण स्मॅश करून घेणार आहे। रताळी चांगली उकडून घ्यायची आहेत आणि अशी सालं काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे सर्व रताळ्यांची मी सालं काढून घेणार आहे आणि रताळी आणि बटाटा स्मॅश करून घेणार आहे। आता इथे आपल्याला रताळ आणि बटाटा असं किसून घ्यायचं आहे, म्हणजे स्मॅश करून घ्यायचं आहे। तुम्ही स्मॅशरने सुद्धा स्मॅश करून घेऊ शकता। अशा प्रकारे सर्व मी व्यवस्थितरित्या स्मॅश करून घेणार आहे। आता इथे मी हे सर्व स्मॅश करून घेतलेलं आहे। यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ। मी उकडताना मीठ ॲड नव्हतं केलं, बटाटा आणि रताळी उकडताना। आता मी मीठ टाकणार आहे। मिरची, तीळ, जिरं आणि भरपूर अशी कोथिंबीर। आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ह्याच्या टिक्क्या करून घ्यायच्या आपल्याला। आता ह्या मिश्रणाच्या आपल्याला टिक्क्या करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला हवा तो आकार देऊ शकता। आता इथे मी गोल आकार दिलेला आहे। वरून एक काजू लावायचा आहे। पहा, अशा प्रकारे सर्व टिक्क्या मी करून घेणार आहे। आणि आता हे आपल्याला तव्यावर तूप किंवा तेल टाकून शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे सर्व टिक्क्या मी करून घेतलेल्या आहेत। आता ह्या मी तव्यावर शॅलो फ्राय करून घेते। आता इथे तवा चांगला गरम झालेला आहे। यावर आपल्याला तेल टाकायचं आहे। तर यावर आपली एक एक टिक्की
सोडायची आहे. आणि आपले ह्या टिक्क्या आहेत ना व्यवस्थितरित्या खरपूस रंग येईपर्यंत स्लो गॅसवर चांगल्या तळून घ्यायचे आहेत. एक 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्याला टिक्क्या पलटून घ्यायच्या आहेत. आणि दुसऱ्या साईडने सुद्धा खरपूस रंग येईपर्यंत मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत. हळूहळू थोडंसं तेल सोडायचं आहे. पुन्हा एक 5 मिनिटांनंतर आपल्या टिक्क्या पलटून घ्यायच्या आहेत. पहा मस्तपैकी तयार झालेले आहेत. तर दुसऱ्या साईडने सुद्धा एक 2 ते 3 मिनिटं चांगला खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. फायनली एक 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्या टिक्क्या मस्त तळून झालेल्या आहेत. तर मी गॅस बंद करते. अशा प्रकारे इथे मी आपले कुरकुरीत पॅटीस तळून घेतलेले आहेत. अशा प्रकारे तयार आहेत आपले रताळ्याचे उपवासाचे पॅटीस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.